की एकाला कोणाला असणारा बॉस केला नाही, तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते. तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की न मान्य करायचा. आज जो तो उठतोय, आरक्षण मागतोय. आता तर हद्द झाली. SC/ST आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याची तयारी चालू झाली. SC/ST आरक्षणामध्ये घुसखोरी करण्या अगोदर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले समजून घ्या. कॅबिनेटला SC/ST आरक्षणामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. आरक्षणाचा बॉस कोणच नाही. हीच प्रथा OBC आरक्षणाबद्दल पण आहे. म्हणून मराठ्यांना आरक्षणात नो एंट्री. तर सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण मान्य करणार नाही. फक्त सरकार मराठा आरक्षणाचा GR काढून वेळ मारून नेत आहे एवढेच खरे. समजा SC आणि ST यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचं वगळायचं असेल, दोन्ही बाजूने, तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते, समाज कल्याण खात्याकडून. आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जातं राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की SC/STच्या याद्या ज्या आहेत या तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल, कोणाचं इन्क्लूड करायचं असेल, कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल, तर ते तुम्ही असणारं घ्या. आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कॅबिनेट फक्त तिथे असणारा सुचवतो असं की हे आपल्याकडे असं झालं पाहिजे. हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल, त्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल, विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की न मान्य करायचा. त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सिस्टम जी निर्माण केली ती एकाला कोणाला असणारा बॉस केला नाही. दोघांनीही जर होय, दोघांनीही म्हटलं तरच त्याला असणारं इन्क्लुजन होतं. आता ही प्रथा OBCच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा हे नाही म्हटलेलं आहे, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन, OBCचं जे कमिशन आहे त्या OBCच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असणारं इन्क्लूड करता येतं. आता इथे जो GR काढलाय तो OBCच्या कमिशनकडे त्या पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे. कायद्याच्या चौकटीत कसा टिकणार आहे, याच अडचणी आहेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टम प्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही मान्य करणार नाही. तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की होय, तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे. पण ज्याला तुम्ही सवलती देताय तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवताय, ते कक्ष तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही तुमच्या बाजूने. ते कोष्टक जर तुम्ही बसवलं नसाल तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार आहोत.